मुलासोबत आई हॉटेलमध्ये झोपली होती आणि अचानक पडदा हलला आणि पुढे जे घडलं ते हैराण करणारं होतं. काय आहे नेमकं प्रकरण ते पाहण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुट्टीच्या दिवसात कुटुंबासह फिरायला कोणाला आवडत नाही आणि बाहेर फिरणं म्हटलं की हॉटेल्समध्ये राहणं आलंच. अशीच एक महिला आपल्या 7 वर्षाच्या मुलासोबत फिरायला गेली होती. एका हॉटेलमध्ये ती थांबली होती. हॉटेल रूममध्ये मुलासोबत झोपली असताना अचानक रूममधील पडदा हलू लागला आणि त्यानंतर जे घडलं ते हैराण करणारं होतं. मुलासोबत हॉटेलमध्ये राहणाऱ्या एका महिलेने तिचा अनुभव सांगितला आहे. रेचल ब्राउन असं या महिलेचं नाव आहे. 42 वर्षाची रेचेल जुलैमध्ये तिच्या 7 वर्षाच्या मुलासोबत एका आठवड्याच्या सुट्टीसाठी पोर्तुगालच्या विला मोरा येथे गेली होती. 22 जुलैला त्यांचा शेवटचा दिवस होता आणि दुसऱ्याच दिवशी त्यांची फ्लाईट होती. रात्रीचे 10:30 वाजले होते. तिचा मुलगा आधीच झोपला होता आणि ती देखील बेडवर झोपण्याच्या तयारीत होती. तेव्हा अचानक तिला खोलीच्या बाल्कनीतील पडदे हलताना दिसले आणि त्यामुळे ती घाबरली. पडद्यामागून एक अज्ञात व्यक्ती बाहेर पडली. तिला पाहताच रेचेल घाबरली. ती लगेच उठली आणि त्या व्यक्तीला भिडली. ती त्याला बाल्कनीच्या दिशेने ढकलू लागली आणि तिने आरडाओरड सुरू केला. ती व्यक्ती घाबरली आणि बाल्कनीतून उडी मारून बाहेर पळू लागली. त्या दरम्यान त्याने रेचलचा हात धरला. यावेळी रेचलच्या हातातील ॲपलचं घड्याळ त्या व्यक्तीच्या हाताला लागलं आणि ती तिथून पळून गेली. आवाज ऐकून हॉटेलचे कर्मचारी तिथे पोहोचले, पण खोलीच्या आजूबाजूला कॅमेरा नसल्याने ती व्यक्ती कोण आहे हे कळू शकलं नाही. पण हॉटेलच्या आवारातच झाडाझुडपांमध्ये रेचलचं घड्याळ सापडलं. दुसऱ्या दिवशी रेचलची फ्लाईट होती, त्यामुळे ती त्यावेळी पोलिसात तक्रार करू शकले नाही. हॉटेल मालकांनीही पोलिसांना बोलवण्यास नकार दिल्याने ती प्रचंड संतापली होती. घरी आल्यावर तिने पोलिसांना ईमेलद्वारे घटनेची माहिती दिली आणि तिची सुट्टी वाया घालवल्याबद्दल हॉटेल मालकाकडून पैसे परत मागितले. मात्र हॉटेलने तिला पैसे परत देण्यास नकार दिला. रेचेलने आता लोकांना सावध केलं आहे. जेव्हा हॉटेलमध्ये राहता तेव्हा खोलीची बाल्कनी बंद करा असा सल्ला तिने दिला आहे.